नमस्कार. मी डॉक्टर दीपक कापडे, ग्रंथपाल, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक. माझे मित्र डॉक्टर रमणिक लेंगुरे, ग्रंथपाल, रेणुका महाविद्यालय, नागपूर, यांनी एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यांनी एक फेसबुकच्या माध्यमातून फेसबुक सिरीज चालू केलेली आहे. त्या सिरीजचं टायटल असं आहे की एक विचार आपले जीवन बदलवू शकतो. अत्यंत सुंदर प्रोग्राम रेणुका महाविद्यालयाच्या माध्यमातून आमच्या लायब्ररीयन मित्रांनी हाती घेतलेला आहे आणि त्याच कार्यक्रमाचा, त्याच प्रोग्रामचा एक भाग म्हणून मला सुद्धा इथे 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल मी रेणुका महाविद्यालय आणि आमचे मित्र डॉक्टर लेंगुरे सर यांचा आभारी आहे. माझा विषय आहे वाचा, वाचत राहा आणि समृद्ध व्हा. जीवनामध्ये वाचनाशिवाय कुठलाही व्यक्ती मोठा होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि वाचन हे ग्रंथालयातून किंवा आजकाल इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून होऊ शकतं. वाचनाच्या सर्व सोयी आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या कम्प्युटरमध्ये, आपल्या घरी सुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी लायब्ररीमध्ये जाण्याची काहीही गरज नाही. आणि जर लायब्ररीमध्ये जायचंच असेल तर निश्चितच ग्रंथालयामध्ये सर्वांचं स्वागत आहे. पण वाचनाची सवय मात्र प्रत्येकाने सोडायला. या देशाचा कुठलाही मनुष्य, या देशाचा राष्ट्रपती असो, या देशाचा सायंटिस्ट असो, कुठल्याही विद्यापीठाचा कुलगुरू असो, प्राध्यापक असो, किंवा कुठलेही उच्चस्तरीय म्हणा किंवा मानाच्या स्तरावर आपल्याला जर पोहोचवायचं असेल तर वाचनाशिवाय गत्यंतर नाही. कारण वाचन हे बौद्धिक खाद्य आहे. बुद्धीची वाढ करण्याकरिता वाचनाची आवश्यकता आहे. आणि बुद्धीची जर वाढ झाली तर मनुष्याच्या इतर गोष्टींची सुद्धा आपोआपच वाढ होते. मानसिक समृद्धी वाढते, आर्थिक समृद्धी वाढते. अशा अनेक गोष्टीवर वाचनाचा चांगलाच परिणाम होतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की डॉक्टर एस.आर. रंगनाथन, भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांचा जन्म सुद्धा एका छोट्याशा कुटुंबामध्ये झाला. आर्थिक परिस्थिती त्यांची जेमतेमच होती. पण हा मनुष्य मद्रास प्रांतामध्ये एका छोट्याशा गावामध्ये जन्माला आला. साधारण परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठ येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून जॉईन पण केलं. त्यांच्या मनामध्ये एक वाचनाची अशी प्रचंड अशी ओढ होती. आणि म्हणून त्यांची वाटचाल एक ग्रंथालयाकडे होती. काही दिवसानंतर मद्रास विद्यापीठामध्ये ग्रंथपालाची जागा निघाली आणि त्या पदावर त्यांची नियुक्ती सुद्धा झाली. तर या साधारण परिस्थितीतला माणूस, साधारण कुटुंबात जन्माला आलेला माणूस या वाचनामुळे प्राध्यापक बनतो आहे, ग्रंथपाल बनतो आहे. केवळ प्राध्यापक आणि ग्रंथपाल बनत नाही तर वेगवेगळे पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त होते आहे. या ग्रंथालय व माहिती शास्त्र विषयाला या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नाव मिळवून देण्याचे कार्य तो करतो आहे. विविध पुरस्कार प्राप्त करतो आहे. तर हे सगळं होतं कशामुळे?
वाचनाची ओढ ही माणसाला बौद्धिक समृद्धीकडे नेते, ही इथे निश्चितच सिद्ध होते. आणि म्हणून माझा एक संदेश आहे की प्रत्येकाने जो कोणी ज्या ज्या क्षेत्रात काम करत असेल त्या त्या क्षेत्रातील ग्रंथांचे, त्या त्या क्षेत्रातील लिटरेचरचे, नवीन नवीन माहितीचे त्यांनी वाचन करायला पाहिजे, जेणेकरून या क्षेत्रामध्ये काय प्रगती होत आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला अपडेट असल्या पाहिजे. आणि या अपडेट असेल केव्हा, जेव्हा आपण वाचन करू तेव्हा. आणि म्हणूनच डॉक्टर रंगनाथन यांनी प्रचंड असं वाचन केलं. वाचन केल्यानंतर ग्रंथालय व माहिती शास्त्राला 5 नियम, 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स त्यांनी दिले. आणि 5ही नियम 1933च्या दरम्यान त्यांनी जो विचार केला होता, ते आजही 5ही नियम जसेच्या तसे लागू आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल असा झालेला नाही. एवढी ताकद त्यांच्या वाचनामध्ये होती. काय 5 लॉज? बुक्स आर फॉर यूज, एव्हरी बुक्स इट्स रीडर, एव्हरी रीडर्स इट्स बुक्स, save the time of users, a library is a growing organism. त्या 5ही लॉजला जर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की सेव्ह द टाइम ऑफ युजर, 4th लॉ ऑफ लायब्ररी सायन्स. काच वाचकाला वेळ वाचवण्याची गरज आहे, वाचकांच्या वेळ वाचवण्याची गरज आहे, ती आजही लागू आहे. त्या काळामध्ये त्यांना असं वाटलं की वाचकांचा वेळ वाचला पाहिजे, हा लॉ आपण तिथे दिलेला असला पाहिजे. तोच लॉ आजही लागू आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं वाचनाच्या दृष्टीने. डॉक्टर रंगनाथन यांनी 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्सच नाही तर ग्रंथालय शास्त्राच्या विविध अंगावरती त्यांनी लिखाण केलेलं आहे. लिखाण करण्याकरिता वाचन आलं आणि वाचन झाल्यानंतर लिखाण आलं आणि लिखाण झाल्यानंतर पुन्हा वाचन आलं. ती सायकल त्यांनी व्यवस्थित चालू ठेवली आणि म्हणून या देशामध्ये ग्रंथालय कायद्याची सुद्धा निर्मिती झाली. ती केवळ आणि केवळ डॉक्टर रंगनाथन यांच्या वाचनाच्या जोरावर. या देशाचा पंतप्रधान असो, या देशाचा राष्ट्रपती असो, या देशाचा कुठल्याही महत्वाच्या पदावर असलेला व्यक्ती असो, यांना वाचनाशिवाय पुढे जाता येणार नाही. यांना आपल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान जर पाहिजे असेल तर वाचनाशिवाय गत्यंतर नाही. डॉक्टर रंगनाथन यांना विविध प्रकारच्या पदव्या सुद्धा मिळालेल्या आहेत. केवळ भारताने पद्मश्री त्यांना दिलेली नाही तर ब्रिटन मधून त्यांना रावसाहेब ही सुद्धा पदवी मिळाली आहे. म्हणजे इतर देशांनी सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मान्य केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं वाचन हे डांग होतं. त्या वाचनाच्या जोरावर त्यांनी या ग्रंथालय शास्त्राला शास्त्र म्हणून मान मिळवून दिला. या देशाची मान ग्रंथालय शास्त्रामध्ये ताठपणे उभी केली. असे हे डॉक्टर एस आर रंगनाथनचं उदाहरण इथे फिट होत. आणि म्हणून वाचनाच्या व्यासंगामुळे माणूस मोठा होऊ शकतो, हे सूत्र निश्चितच लक्षात ठेवा आणि वाचा, वाचत राहा आणि समृद्ध. माणसाच्या बौद्धिक समृद्धीकरिता, माणसाच्या आर्थिक समृद्धीकरिता, माणसाच्या मानसिक समृद्धीकरिता वाचन हे फार महत्वाचं आहे. म्हणून वाचा, वाचत राहा आणि समृद्ध व्हा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.